नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोधागडच्या स्टडी पॅटर्नवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, आज आपण एकदम महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच नव्वदायला हमखास तुम्हाला 2.5 गुण देणारा टॉपिक आहे. त्याच्यावर 2 प्रश्न हमखास विचारले जातात. तो टॉपिक म्हणजे अवयव आणि गुणिते. अवयव आणि गुणिते. बघा, हा टॉपिक एकदम सोपा आहे आणि एकदम ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला मार्क देणारा आहे. तर बघा, काही विद्यार्थ्यांना हा टॉपिक मुलांना अवघड जातो, पण हा टॉपिक तसा नाही. हा टॉपिक एकदम सोपा आहे आणि उत्तर एका चुटकीसरशी निघतात. तर बघा, आता जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर अगदी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज जर तुम्ही हा टॉपिक समजून घेतला आणि उमजून घेतला तर तुमचे मार्क, इथले मार्क तुमचे 2.5 गुण पक्के झाले म्हणजे झाले. हे गॅरंटी देतो, एका बॉर्डवर लिहून देतो. पण आता बघा, आज आपण शिकणार आहोत अवयव आणि गुणिते. हॉट टॉपिक नवोदयचा, एकदा नवोदय म्हणजेच नवोदय स्पेशलसाठी हा टॉपिक एकदम महत्त्वाचा आहे. तर बघा, तर मी अवयव म्हणजे काय आणि गुणित म्हणजे काय आणि आपण काय शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये बघा, लक्षात ठेवा. याच्यामध्ये अवयव म्हणजे काय, गुणित म्हणजे काय, दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरले उदाहरणं कशी येतात, कोणत्या प्रकारचे येतात, कसे कसे आपल्याला ते टॅकल करता येतील आणि कसे कसे ट्रिकच्या माध्यमातून ते मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे आणि समजून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद. चला तर आपण टॉपिकला सुरुवात करूया. बघा, चला लक्ष द्या. अवयव व गुणिते यालाच म्हणतात इंग्लिशमध्ये जर म्हणायचं सांगितलं अवयव म्हणजे काय बाबा, फॅक्टर्स. अवयव म्हणजे काय, फॅक्टर्स. बरं, अवयव म्हणजे फॅक्टर, तर मग ह्याला विभाजक म्हणू शकतो का? यस, विभाजक म्हणू शकतो. तर विभाजक, याला बघा, अवयवाला आपण विभाजक म्हणू शकतो का? हो. तुम्ही जर म्हणला सर सर या फॅक्टर्सला अवयवाला आपण जर विभाजक म्हणलं तर चालेल का? हो, का नाही चालणार? विभाजक म्हणू शकतो त्याला, विभाजक. विभाजक, ओके. विभाजक म्हणू शकतो त्याला, ओके. विभाजक, विभाजक, विभाजक पण म्हणू शकतो. बघा, विभाजक म्हणू शकतो. आणि ज्याने भाग देतो म्हणजे बघा, त्यालाच काय म्हणतात, ज्याने भाग देतो त्यालाच काय म्हणायचं, विभाजक. ज्याने भाग देतो त्याला काय म्हणायचं, विभाजक. आणि त्यालाच अवयव म्हणायचं, फॅक्टर्स म्हणायचं. तर बघा, सविस्तर त्याची जर व्याख्या सांगायचं झालं तर बघा, फॅक्टर्सची व्याख्या काय असते, ज्या संख्येने, लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या संख्येने दिलेल्या संख्येला, ऐकून घ्या बाळांनो, ज्या संख्येने दिलेल्या संख्येला काय जातो, पूर्ण भाग जातो, त्याला काय म्हणतात, अवयव असे म्हणतात. काय म्हणतात, अवयव असे म्हणतात. अवयव असे म्हणतात. बघा, आता जर मी जर म्हणलं बाबा, मी जर म्हणलं 12चे अवयव किती, असा जर प्रश्न आला आणि 12चे अवयव कोणते, तर काय करायचं. समजा उदाहरणार्थ मी म्हणलं, उदाहरण, ओके, उदाहरण 12चे अवयव, 12चे अवयव, 12चे अवयव, ओके. 12चे अवयव कोणते, तर असा जर प्रश्न आला आणि 12चे अवयव किती, 12चे अवयव कोणते आणि 12चे अवयव किती. आता बघा, फॅक्टर्स म्हणजे काय, विभाजक असतो. म्हणजे काय बाबा, अर्थात ज्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्याला अवयव म्हणतात, त्याला अवयव म्हणतात. बघा, सांगायचा मुद्दा म्हणजेच मी म्हणलं बाबा, जर मी म्हणलं समजा ह्याला जर भागलं, मी समजा उदाहरणार्थ 12चे अवयव, 12चे अवयव मी जर पाडायला गेलो, 12चे अवयव 12ला आपण 1 जातो का? हो, 100% जातो. बरं, 2 जातो का? जातो, 100%. 3 जातो का? जातो, ओके. 4 जातो का? जातो, 4 भाग जातो. बघ, काय म्हणजे ज्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो, ज्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्याला सगळ्यात अवयव म्हणतात. 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, या संख्येला, त्या संख्येला बघा, ज्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्याला अवयव असे म्हणतात. बघा, 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 6 न जातो आणि स्वतः 12 ने जातो. मग याचे जर मी असा जर प्रश्न केला, 12चे हे पडले अवयव किती, 12चे पडले अवयव 1 2 3 4 6 आणि
12 हे 12चे अवयव. पण 12चे अवयव आहेत बाबा, मान्य नाही. 12चे अवयव किती झाले तर किती सांगायचे. 12चे अवयव ह्याच्या पुढे 12चे अवयव पडत नाही का. कोणी जरी म्हणलं बरं 12च्या पुढे ह्याचे अवयव पडतात, अजून पडतात, जास्त पडतात, अवयव पडत नाही. बघा 12चे अवयव एवढेच पडतात. किती पडतात 1 2 3 4 5 6. मग 12चे एकूण अवयव किती. 12चे एकूण अवयव किती असा प्रश्न आला. 12चे एकूण अवयव किती तर त्याचं उत्तर असणार 6. मी म्हणलं बाबा 12चे एकूण अवयव किती. 12चे एकूण अवयव किती. 12चे एकूण अवयव किती मित्रांनो 1 2 3 4 5 6. एक आहे 12चे अवयव जास्त म्हणजे 12ला भागतात नाही. 12ला भागतात 1 न 12ला भागतात. मी जर म्हणलं 12ला 1ला भागतात नाही बघा. म्हणजे 12चे एकूण अवयव किती 6. किती 12चे एकूण अवयव किती 6. म्हणलं बाबा 12च्या एकूण अवयवाची बेरीज किती असा जर प्रश्न आला तर काय करायचं. 12च्या एकूण अवयवाची बेरीज किती. 12च्या एकूण विभाजकाची बेरीज किती असा जर प्रश्न आला. मी म्हटलं 12च्या एकूण विभाजकाची नीट लक्ष द्या बाळांनो बेरीज किती. 12च्या एकूण विभाजकाची बेरीज किती. एक एक समजून घ्यायचं. एक एक उदाहरण मी समजून सांगायला नीट बघायचं. 12चे एकूण अवयव किती तर 6 आहे बघा. हे 1 2 3 4 5 6 हे म्हणून 6. 12चे एकूण अवयव किती याचे उत्तर आहे 6. ओके. आणि एवढेच 12चे अवयव. आता 12च्या एकूण विभाजकाची बेरीज किती जर असा जर प्रश्न आला तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 6 अधिक 12 बरोबर 28. याची बेरीज बघा 1 2 3 3 3 6 6 4 10 10 हे दोन्ही मिळून 18 म्हणजे 10 28. याची बेरीज 28 किती 28 म्हणजे 12चे एकूण विभाजकाची बेरीज किती. तर याचं उत्तर तुम्ही बाळांना द्यायचं 28. असे हे प्रश्न 100% म्हणजे 100% असे प्रश्न 90ला येणार म्हणजे येणार. गॅरंटेड सांगतो. त्याचा गुणाकार विचारू द्या, विभाजकाची बेरीज विचारू द्या, सरासरी विचारू द्या, हे आपण सविस्तर एक एक डिटेल करणार आहोत. त्याची तुम्ही चिंता करायची, त्याची तुम्ही अजिबात काळजी करायची. आता याची जर सरासरी म्हणलं बाबा बरं सरासरी म्हणलं तर विभाजक किती आहे तर 1 2 3 4 5 6. मग 28 ला आपण जर म्हणलं मी 12च्या एकूण विभाजकाची सरासरी किती जसं म्हणलं 12च्या एकूण विभाजकाची म्हणजेच अवयवाची सरासरी किती. सरासरी किती ओके. आता बघा 12च्या एकूण विभाजकाची अवयवाची सरासरी किती. विभाजकाची किंवा अवयवाची सरासरी किती बाळांनो हा प्रश्न. हे प्रश्न असे प्रश्न तुम्हाला येतात. आता बघा मी म्हणलं बरं 12च्या विभाजकाची अवयव सरासरी किती तर मग काय करणार मी 1 लिहावा लागेल 2 न जातो 3 न जातो पुन्हा 4 न जातो 6 न जातो आणि 12 न जातो. एकूण विभाजक किती झाले 6 झाले. यांची बेरीज किती आली 28 आली. आणि किती आहे बघा बरं 1 2 3 4 5 6. मग काय करायचं 28 भागिले 6 करायचं. यांची सरासरी भेटून जाते. बरं 28 भागिले 6 6 आणि 28 ला करतो तर कोण आहे मग बरं 12 6 1 6 7 12 3 18 24 संचोक किती आला बाळांनो संचोक 24 आलं. इथे किती उरले संचोक 24 म्हटल्यानंतर इथे किती उरले 4 उरले. किती उरले 4 उरले. बरं 4 उरल्यानंतर मी पॉईंट दिला आणि 0 केलं. मग 6 6 म्हणजे 6 6 36 6 6 36 पुन्हा अजून किती उरले 4 उरले पुन्हा 6 6 36 म्हणजेच बघा हे काय केलं पॉईंट कारण इथं पॉईंट इथं 0 वाढवला म्हणून इथं पॉईंट दिला लक्षात ठेवा. म्हणजे सरासरी किती आलं 4.66 4.66. जर असा प्रश्न आला 12च्या एकूण विभाजक
विभाजकाच्या किंवा अवयवाची सरासरी किती, तर 4.66. बघा अजून एक बार परत सांगतो, अवयव म्हणजे काय आणि अवयवावर येणारे प्रश्न कसे असतात ह्याच्या बाहेरचे प्रश्न येत नाहीत. अजून एक राहिला याच्यामध्ये, जर मी म्हणलं 12च्या एकूण विभाजकाची किंवा एकूण विभाजकाची किंवा अवयवाचा विभाजकाचा किंवा अवयवाचा गुणाकार किती असा जर प्रश्न आला विद्यार्थी मित्रांनो, बघा 12च्या एकूण विभाजकाचा अवयवाचा गुणाकार किती म्हणलं तर याचं काय करावं, तुम्हाला गुणाकार करावं. सरळ सरळ साधा अर्थ आहे बघा, 1 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 6 गुणिले 12. बघा ओके, तर बघा अवयवाचा जर गुणाकार करायचा झालं तर बघा 1 1 बी 6 साइन चौक 24 मग बाबा 24 किती, 24 बे लक्षात ठेवा, 1 बे 6 साइन चौक 24 सकी किती, 24 किती बाळांनो, बघा 24 करायचं, साइन चौक 24 ला 4 4 2 साइन 2 12 2 14. ओके, आणि पुन्हा मग 144 आलं, पुन्हा मग ह्याला 12 ने गुणायचं परत, मग याचा लागला तर 12चा घन म्हणलं जमून का नाही, 12चा घन म्हणून 12 चौक 12 12 24 12 चौक 12 12 24 12 36 12 चौक 48 ला 8 4 पुन्हा 12 चौक 48 49 50 51 आणि 52 ला 2 चा 4 5 12 1 12 आणि 5 किती 17, म्हणजे काय असते 17 28. याचा गुणांक विचारला दिले तो 17 28. बरं 17 28 म्हणजे इथं तर 17 28 दिलं मी, याचा गुणाकार विचारला तर किती यायचा 17 28. त्याला गुणांक 17 28. बघा 12च्या एकूण विभाजकाच्या अवयवाचा गुणाकार किती, तर किती आला तो 1728. आता बघा एवढं मी परत एक बार तुम्हाला रिपीट सांगतो, याच्या बाहेरची क्वेश्चन एक बी अवयवावर जर प्रश्न आला याच्या बाहेर जाणार नाही. अजून एक ह्याच्यामध्ये गणित देणारा सांगतो मी, एक स्टेप बाय स्टेप पुढे सांगतो. बघा अजून एक सांगतो, ज्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्याला काय म्हणतात, अवयव असे म्हणतात. बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, बघा 12चे अवयव कोणते असतात, 12चे अवयव 12 म्हणजे 12ला भागणार आहे, 1 2 3 4 6 आणि 12 स्वतः 12 म्हणजे हे 12ला भागतात. 1 न जातो 12ला, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 6 न जातो आणि 12 न जातो. हे झाले 12चे विभाजक किंवा अवयव. ओके बरं, मग मी काय म्हणतो बाबा, जर माझा असा प्रश्न असेल 12चा पहिला अवयव कोणता, 12चा पहिला अवयव कोणता, लहानात लहान पहिला अवयव कोणता, तर याचं उत्तर आलं पाहिजे 1. 12चा पहिला लहानात लहान अवयव कोणता, तर तो म्हणजे 1. बरं कोणता बी अवयवामध्ये कोणता बी जरी आला तरी अवयव जर दिले तुम्हाला, अवयव कोणत्याही संख्येचे जर काढायला सांगितले तर प्रत्येक संख्येचा लहानात लहान अवयव हा 1 असतो. काय असतो, 1 असतो. हे विसरता कामा नाही बघा. कोणी जर विचारलं बाबा मी कोणत्याही संख्येचा सांगू द्या, कोणत्याही संख्येचा लहानात लहान, लक्षात ठेवा हे मी काय सांगतो ते लक्षात ठेवा मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो इथे लिहून देत नाही, पण मी सांगायला ते लक्षात ठेवा. कान असे तेच ठेवा, तीक्ष्ण ठेवा. असे कानामध्ये मी जे सांगन ते असं तुम्ही डोक्यामध्ये घालायचं, परत विसरता कामा नये. बघा मी काय म्हणतो बाबा, 12 मी म्हणलं कोणत्याही संख्येचा लहानात लहान अवयव कोणता, तर त्याचं उत्तर फक्त आणि फक्त 1 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे 1. काय आलं पाहिजे 1. बघा त्याचं उत्तर आलं पाहिजे 1. लहानात लहान 1 अवयव, कारण की त्याची सुरुवातच कुठून व्हायली बघा ना, 1 पासून व्हायली. आणि म्हणलं दुसरा प्रश्न माझा त्याच्यामध्ये दुसरा, कोणत्याही संख्येचा मोठ्यात
मोठ्यात मोठा अवयव कोणता? तर ती स्वतः ती संख्या समजा 12चा अवयव कोणता? मोठ्यात मोठा तर 12चा अवयव 12. स्वतः तीच संख्या 12चा अवयव सगळ्यात मोठा म्हणजे तीच संख्या आणि त्या संख्येचा सर्वात लहान म्हणजे एक. कोणत्याही संख्येचा लहानात लहान अवयव म्हणलं तर एक येतो आणि सर्वात मोठा म्हणलं तर ती स्वतः ती संख्या येते. हे दोन मुद्दे एकदम असे भरून घ्या. हे झाले अवयवांचे उदाहरण. आता ह्याच्यावर जर ॲडव्हान्स उदाहरण द्यायचं झालं तर ह्याच्यापेक्षा बी ॲडव्हान्स उदाहरण येतात तर ते थोडंसं मी हे पुसतो घे ह्याच्या पुढे जाऊ. मग ह्याच्यापेक्षा बी ॲडव्हान्स उदाहरण, ह्याच्यापेक्षा पण ॲडव्हान्स येणार जर झालं तर काय करायचं? ॲडव्हान्स उदाहरण बघ. ॲडव्हान्स उदाहरण काय? मी म्हणलं बाबा 12 आणि 15चा अवयव कोणता? 12 आणि 15चा अवयव कोणता? 12 आणि 15चे अवयव कोणता? 12 आणि 15ला म्हणजे भाग झाला. 12 आणि 15ला भाग झालेला अवयव कोणता असणार प्रश्न? 12 आणि 15ला भाग जाणारा अवयव कोणता? भाग जाणारा अवयव कोणता? अवयव कोणता? 12 आणि 15ला भाग जाणारा अवयव कोणता म्हणलं तर ह्याचं उत्तर काय आहे? तुम्हाला माहित आहे याचं उत्तर काय आहे? मग तसं काढायचं तुम्हाला बघा. एक सांगतो हे 12 हे 15 मग 12चा 1 असणार, ह्याचा बी 1 असणार. हे लहान लहान एक झाला हो. बरं 2 ने जातो, ह्याला जातो 2 ने, ह्याला 3 ने जातो, ह्याला बी 3 ने जातो, बरं ह्याला 4 ने जातो, ह्याला 5 ने जातो, ह्याला कितना जातो? ह्याला 6 ने जातो. तो बघितला आपण 6 ने जातो, ह्याला पण 6 ने जातो का नाही? बरं ह्याला सुद्धा 12 ने जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. हे परीक्षेमध्ये समजणं गरजेचं आहे. हे जर समजलं तर तुम्हाला पेपर असा यू सुटणार का? सुटणार यू. हे लक्षात ठेवा. बघा 1 न जातो, 3 न जातो, 5 न जातो, बरं स्वतः आलो 10 न जातो, 10 न जातो. 10 ने करता येईल सर, 10 न काही लागलं का त्याला? 1 न जाणार, 3 न जाणार, 5 न जाणार, बरं स्वतः किती जाणार? 15 न जाणार. बरं मग ह्याच्यामधला तुम्हाला सारखा दिसणारा म्हणजे 12 आणि 15ला भाग जाणारा अवयव कोणता? तर याचं जर उत्तर झालं तर कोणतं सांगता येईल? हे 3 आणि हे 3, याचं उत्तर येणार 3. ॲडव्हान्स उदाहरण. चला आपण अवयव तर शिकलो, आपण याच्या पुढे जाऊ. आता गुणित म्हणजे काय बाबा? एकदम गुणित म्हणजे एक प्रकारे गुणित. आता हे गुणित म्हणजे काय ते शिकणार आहोत. तर बघा आता बघा गुणित म्हणजे काय? गुणित म्हणजे काय हे मोडतो थोडंसं. आता गुणित म्हणजे काय लक्षात ठेवा. गुणित आता ह्याच्यावर मी बेरीजचं घेतलं, सगळं घेतलं. आता येऊत आपण गुणित. कुठे येऊत? गुणित. कुठे दिस गुणित होईल अवयव झालं. आता हे गुणित बघा, गुणित बघा. ओके आता हे अवयवचं खाली मी गुणित देतो. बघा हे मोडून टाकतो फॅक्टर्स. ओके आणि त्याच्यानंतर आपण डिफरन्स बघणार. बघा गुणित म्हणजे दिस गुणित. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात मल्टिपल. त्याला काय म्हणतात? मल्टिपल. आणि मल्टिपल बघा ते लसावी मसावी मध्ये येते बघा. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. जसं लोएस्ट कॉमन फॅक्टर्स मल्टिपल का डिवाइड. ओके आता तुम्हाला गुणितला काय म्हणायचं? गुणितीला म्हणायचं मल्टिपल्स. मल्टिपल्स. ओके आता बघा विभाज्य म्हणजे काय बाबा? ज्याला भाग देतो. विभाज्य म्हणजे काय? ज्याला भाग देतो. म्हणजे विभाज्य म्हणजे काय? नेमकं गुणित म्हणजे काय? एखादा पाढा आहे समजा, पाढा मी म्हणलं बेचा पाढा 1 2 3 4 3 6 5 5 5 12 20 12 20 16 20
बेटे 16 92 मांडवा लागला काही 20 यालाच गुणित म्हणायचं. हो 100% वाय नॉट. गुणित यालाच म्हणायचं ना गुणित, कारण की गुणित आहे, गुणितच आहे. मग मी जर म्हणलं ज्याला भाग देतो त्याला काय म्हणायचं, विभाज्य म्हणायचं. बरं याला विभाज्य म्हणू शकतो का? हो विभाज्य म्हणू शकतो. विभाज्य विभाज्य म्हणू शकतो. मग याची व्याख्या जर मी म्हणलं बाबा एखाद्या संख्येला, मी जर म्हणलं एखाद्या संख्येला 1 2 3 4 5 ने, मी म्हणलं एखाद्या संख्येला 1 2 3 4 5 ने गुणल्यावर, बघा लक्षात ठेवा, एखाद्या संख्येला 1 2 3 4 5 या संख्येनं 5 6 7 काय झालं 6 7 8 या संख्येनं गुणल्यावर जी उत्तरे मिळतात, जी उत्तरे मिळतात त्यांना त्या संख्येचे काय म्हणायचं, गुणिते म्हणतात. काय म्हणतात, गुणिते असे म्हणतात. गुणित असे म्हणतात किंवा गुणिते असे म्हणतात. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यावर प्रश्न भरपूर आहेत. गुणित अवयवापेक्षा त्या गुणितावर प्रश्न जास्तीत जास्त नवोदय विचारतो. त्यामुळे गुणित लक्षात घ्या, समजून घेण्याचा हा प्रकार आहे. आणि हा समजून घेतल्यानंतर तुमचा मार्क अजिबात जाणार नाही, ही गॅरंटी सांगतो. ओके, तर बघा गुणित म्हणजे काय. गुणित म्हणजे मी म्हणलं ज्या संख्येला, बघा लिहून तो व्याख्या लिहून घ्या, ज्या संख्येला 1 2 3 4 5 डॉट 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 ने गुणल्यावर, ने गुणल्यावर, ने गुणल्यावर, 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 गुणल्यावर जी उत्तरे मिळतात, जी उत्तरे मिळतात, जी उत्तरे, जी उत्तरे मिळतात, जी उत्तरे मिळतात, जी उत्तरे मिळतात त्या संख्येची गुणिते म्हणतात. त्या संख्येची काय म्हणतात, त्या संख्येची, त्या संख्येची, त्या संख्येची गुणिते म्हणतात. गुणिते असे म्हणतात, ते गुणिते म्हणतात. बघा आता मी जर म्हणलं बाबा बर गुणित, आता आपण एक त्याच्यामध्ये अवयवामध्ये एक विसरला एक मुद्दा, त्याच्यामध्ये एक अवयवामध्ये जर म्हणलं, मी म्हणलं बाबा अवयव हे कुठपर्यंत पडतात, म्हणजे अनंतपर्यंत पडतात का मर्यादित. बरं अवयव जे असतात ते मर्यादित असतात, कारण की अवयव त्या संख्येपर्यंत पोहोचल्यानंतर खंडित होतात. कारण की बघा मी म्हणलं बाबा 12 चे अवयव किती, तर 12 पर्यंत जर हे अवयव काढले तर 12 पर्यंत जाणार, 12 च्या पुढे जातात का नाही जाणार. म्हणून जे 12 चे अवयव किती, 12 चे अवयव किती तर 6, 12 पर्यंत जाणार, 12 च्या पुढे जाणार का नाही. म्हणजे काहीतरी अवयवाला मर्यादा आहे, म्हणजे अवयव काय आहे मर्यादित आहे. पण हे गुणिते काय आहेत बघा, गुणिते हे मर्यादित आहे. गुणित काय वाढत जाणार, गुणित काय वाढत जाणार. गुणित हे कोणत्याही संख्येचं, समजा गुणित समजा म्हणलं बाबा 9चं गुणित, 9चं पहिलं गुणित काय, 9चं पहिलं गुणित 9च असतो. मी म्हणलं 8चं पहिलं गुणित काय, 8चं पहिलं गुणित 8च असतो. मी म्हणलं 7चं पहिलं गुणित काय, 7चं पहिलं गुणित 7च असतो. लक्षात ठेवा, मी म्हणलं बाबा 6चं पहिलं गुणित, 6चं पहिलं गुणित 6च असतो. मी म्हणलं 12चं पहिलं गुणित 12च असतो. ते अवयवामध्ये काय होतं, लहानात लहान अवयव होतं. लहानात लहान अवयव कोणता होता, लहानात लहान कोणतीही संख्या झाली तर लहानात लहान अवयव कोणता होता, एक असतो. पण गुणिताचा जर विषय झाला इथं गुणिताचा, तर गुणित म्हणलं कोणी जर गुणिताचा बाबा गुणिताचं पहिलं अवयव कोणतं, कोणत्याही संख्येचं पहिलं गुणित कोणतं, पहिलं गुणित कोणतं, तर तीच संख्या असते. स्वतः तीच संख्या असते, लक्षात ठेवा. आणि तिथं काय होतं, सर्वात मोठा अवयव कोणता, तर तीच स्वतः संख्या. इथं उलट होतं, इथं उलट आहे, लक्षात ठेवा. हे डोक्यात ज्याच्या बसलं तो गणितात मार्क, ह्या टॉपिक मधून मार्क एकही जाऊ देणार नाही, म्हणजे जाऊ देणार नाही. अवयव गुणिते ह्याच्यातून एकही टॉपिक, एकही मार्क जाऊ देणार नाही. बघा आता बघितलं मी म्हणलं ज्या संख्येला 1 2 3 4 5 टिंबटिंबने गुणल्यावर जी उत्तरे मिळतात त्या संख्येची गुणित म्हणतात. जर मी म्हणलं बाबा एखादा समजा मी म्हणलं बाबा सोपं पाडा घेऊ आपण, असं अवघड नको की जेणेकरून आपल्याला अवघड सोपं, आपण सोप्या गुणावर. मी म्हणलं बाबा समजा मी म्हणलं 2 चं पहिलं गुणित काय, बघा 2चं पहिलं गुणित
2 गुणिले 1 बरोबर 1 2. 2चं पहिलं गुणित 2च असणार. ओके. 2चं बरं दुसरं गुणित काय? 2चं दुसरं गुणित 2 गुणिले 2 बरोबर किती असणार? 4. नीट बघा. मला 2चं तिसरं गुणित 2 गुणिले 3 बरोबर किती? तिसरं गुणित 3 व्यतिरिक्त 6. 2चं चौथं गुणित म्हणलं की 2 गुणिले 4 बरोबर 2 8. 2चं म्हणलं 5 गुणित काय? 2 गुणिले 5 बरोबर 2 पंचे 10. मी म्हणलं बा 2चं सहावं गुणित काय? 2 गुणिले 6 बरोबर किती? 12. ओके. मी म्हणलं बा 2चं आठवं गुणित काय? आठवं 2 16. बरं. मी म्हणलं बा 2चं नववं गुणित काय? 2चं नववं गुणित 18. बरं 2चं 10वं गुणित काय? तर मी म्हणणार 20. बरं 2चं 11वं गुणित काय? तर 22. बरं 2चं 12वं गुणित काय? तर 24. बरोबर 2चं मी म्हणलं 2चं 13वं गुणित काय? 26. हे काय झालं? वाढत झालं. बरं त्याच्यामध्ये मला सांगा 2चं 12वं 13वं गुणित काय? हे कसं झालं? वाढत झालं. तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाणार हे मी नंतर सांगणार आहे. पण तुम्हाला गुणित म्हणजे काय हे नेमकं समजलं पाहिजे. गुणित म्हणजे बघा, गुणिताला काही मर्यादा नाही. गुणित हे चालत नाही, बंद पडायला लिमिटेशन आहे गुणिताला नाही. तसं अवयवाला लिमिटेशन होतं. त्या संख्येपर्यंत पोहोचलं किती स्टॉप होऊ लागलं, तिथंच थांबू लागलं, त्याच्या पुढे जाऊ लागला का? नाही. आणि ते अवयव म्हणजे काय बाबा? पहिला अवयव जर तुम्ही सांगितलं बाबा 2चं पहिला अवयव काय असणार? 2चं पहिला अवयव एकच असणार. कारण एक कसं जोडलं पाहिजे ना, लक्षात ठेवा. स्वतः ती संख्या 2 मोठ्यात मोठी म्हणलं तर म्हणजे अवयव ह्या 2ची किती म्हणणार? 1 आणि 2च. लक्षात ठेवलं? ते लक्षात राहिले का नाही तुम्हाला? बरं हे झालं. आता हे झालं बघा. मी म्हणलं बा 3. बरं 3 ही मूळ संख्या आहे. 3चा अवयव 1 आणि 3. 1 आणि 3 असणार कारण मूळ संख्येने स्वतः त्याचा अवयव असतात. ती 1 आणि 3 असते. लक्षात ठेवा ही गोष्ट. ही गोष्ट क्लिअर करायची बघा. बघा 2 गुणिले 11 म्हणलं 22. 2 गुणिले 12 म्हणलं 24. 2 गुणिले 13 म्हणलं 26. ओके. असं हे जर सांगितलं मला सांगा, आता 2चं पहिलं गुणित कोणतं? तर 2च. आणि 2चं सर्वात मोठं गुणित म्हणल्यावर सांगता येत नाही. 2चं सर्वात मोठं गुणित असं सांगता येत नाही. मी जर म्हणलं हे इथपर्यंत समजलं तुम्हाला. मी म्हणलं आता मी म्हणलं 15चं 5वं गुणित काय? 15चं 5वं गुणित. 15चं 5वं गुणिल्यानंतर 15 गुणिले 1 15 1 15. 15 गुणिले 2 30. 15 गुणिले 3 45. 15 गुणिले 4 बरोबर 60. 15 गुणिले 5 पाचवं गणित काय आहे? 15 5 75. म्हणजे पाचवं गणित काय? 75 आहे. 15चं 5वं गणित काय? तर 75 आहे. 15चं 5वं गणित काय? तर 75 आहे. बरं 75 आहे. बाळांनो नीट लक्ष द्यायचा. 75 आहे. बरं एवढं झालं सर, आम्हाला गणित ते समजलं, पण ह्याचे प्रश्न कसे येणार? तर सर ते सांगा पहिले आम्हाला. बरं ते पण जायचं नाही. बघा आतापर्यंत गोदाकाठच्या स्टडी पॅटर्नला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, कळकळीची विनंती ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ह्या चॅनल तुम्हाला मार्ग देणारा चॅनल आहे आणि मार्ग देऊनच जाणार हे लक्षात ठेवा. एकदम अगदी सोप्या भाषेत आणि ट्रिकच्या माध्यमातून. आता बघा, आता हे झाले गुणित एवढं समजलं बाबा. मी म्हणलं आता ह्याच्यावर टॉपिक प्रश्न कसे पडतात? तर प्रश्न बघा मुलांना बघा, मी म्हणलं आता अजून ह्याच्यामध्ये 2 गोष्टी. प्रत्येक संख्या स्वतःचं गुणित. प्रत्येक संख्या ही स्वतःचं गुणित असतं. प्रत्येक संख्या स्वतःचं काय? स्वतःच गुणित असतं. पहिलं गुणित. प्रत्येक संख्या स्वतःचं पहिलं गुणित म्हणजे स्वतः असते. बघा पहिलं गुणित. मी म्हणलं बा प्रत्येक संख्येचे पहिलं गुणित तीच संख्या असते आणि प्रत्येक प्रत्येक संख्या स्वतःच तीच संख्या असते. स्वतः म्हणजे पहिलं गुणित नसते, तीच असते स्वतः आणि तेच पहिलं गुणित असतं. ओके. मी म्हणलं 2चं पहिलं गुणित 2च. 12चं पहिलं गुणित कोणतं? 12चं. 18चं पहिलं गुणित काय? 18चं. 15चं पहिलं गुणित काय? 15चं. ओके. 15 1 15. ओके. लक्षात ठेवा. हे विसरता कामा नये. आता बघा प्रश्न कसे विचारले जातात. हे उदाहरण घेतलेलं तुम्ही बघा. आता बघा उदाहरण कशी येतात मला. उदाहरण बघा कशी येतात. आता उदाहरण मी म्हणलं बाबा 12चे मी म्हणलं 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती? बघा नीट लक्ष द्या.
बाराच्या बाराचे बाराचे पहिल्या बाराच्या सोया बाराच्या बाराच्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती असा प्रश्न आला. ओके, आता 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती किंवा 13च्या होत्या 17च्या होत्या 18च्या होत्या 22च्या होत्या कितीच्या होत्या. बघा बाळांनो मी एक एक सांगतो काय करायचं त्याला. इथं बघा हे जे गणित आहे हे किती मेथड सोडून येते 1 2 3 4 किती मेथड 4 मेथड 4 मेथड सोडून येते. 3 मेथड इथे सांगणार एक मेथड तुम्हाला तोंडी सांगणार. लक्षात ठेवा कुठं जायचं नाही हे गणित समजून घेतल्याशिवाय. लक्षात ठेवा ही गोष्ट माझी हे गणित समजून घेतल्याशिवाय कुठं जायचं 2च मिनिट. बघा 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती. बघा हॉट टॉपिक आहे आणि हा महत्त्वाचा टॉपिक आहे. आता खरी मज्जा आहे. तुम्ही म्हणता सर तुम्ही जादूची कांडीच फिरवायला पाहिजे. जादूची कांडीच फिरवावं लागते मित्रांनो. जादूची कांडीच फिरवावं लागते आणि जादूची मॅजिक इट्स मॅजिक. ओके, हेच म्हणतो तुम्हाला मी सांगायला पाहिजे. अवयव गुणित काय गुणित ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारणार. गुणित हे अवयव आपले अवयव थोडे पण ह्याच्यावर जास्त विचारणार भाऊ. 2 मार्क 2 क्वेश्चन तुमचे 100% म्हणजे 100% म्हणजे 100% पक्के झाले. 2 क्वेश्चन तुमचे पक्के झाले म्हणजे पक्के तुमचा 2.5 मार्क ह्या टॉपिक मधून कधीच जाणार नाही हे गॅरंटीने सांगतो. ओके, बघा लक्षात ठेवा हे घ्या. आता 12च्या गुणितांची मी अगोदर ती पारंपरिक मेथड आली ती मेथड पहिल्यांदा घ्या. मेथड क्रमांक 1 मेथड क्रमांक 1 जी विद्यार्थ्याला सोपी जाईल ती घ्यायची. मेथड क्रमांक 1 बघा मेथड क्रमांक 1 काय म्हणते. मी म्हणलं बाबा 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज काढायची. 12 गुणिले 1 12 1 12. लक्षात ठेवा 12 1 12. मी म्हणलं बाबा 12 गुणिले 12 गुणिले 2 बरोबर किती 12 दुनी 24. ओके, 12 गुणिले 3 ओके 12 त्रिक 36. ओके, 12 गुणिले 4 12 चौक 48. बरं 12 गुणिले 5 बरोबर किती 60. ओके, बघा आता बघा तुम्हाला प्रश्न काय आहे काय. ओके, समजून घेण्याचा इथं जे समजून घेईल तोच इथं लिहिणार. जे समजून घेईल तोच इथं लिहिणार. बघा 12 1 12 पहिलं गुणित आहे. 12चं पहिलं गुणित 12च असतं. विचारले तुम्हाला 5 गुणितांची बेरीज. 5 गुणित किती गुणित विचारले आपल्याला किती विचारले ते 5 किती विचारले 5 5 किती विचारले हे 5 गुणितांची बेरीज किती. मग 5 गुणितांची बेरीज 5 गुणित आहेत 1 2 3 4 आणि 5. यांची काय करायची यांची गुणिताची काय करायची बेरीज करायची. काय करायची बेरीज करायची. बरं बेरीज करायची ना मग बेरीज असं करा बेरीज. बरं 2 आणि 4 किती 2 आणि 4 6 6 6 12 12 8 20 20ला 20 शून्य 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 आला इथं. बरं 2 पुन्हा इथं आले 2. ओके, 8चे 2 आले. बरं 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 3 8 8 आणि 4 8 आणि 4 12 12 आणि 6 18 किती 18. म्हणजे उत्तर काय असणार 180. बरं याचं उत्तर 180 असणार. 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती तर 180. 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती तर 180. ही झाली मेथड क्रमांक 1. ही काय झाली मेथड क्रमांक 1. तर मेथड क्रमांक 2 काय आहे बघा. मेथड क्रमांक 2 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 मेथड क्रमांक 2. आता बघा मेथड क्रमांक 2 काय करायचं बाबा नेमकं काय करायचं. मेथड क्रमांक 2 ही याची आहे तुम्ही समजून घेण्याची मेथड आहे. बघा मी काय म्हणतो बाबा 5 गुणितांची बेरीज. 5 गुणितांची सरळ सरळ झालं पट्ट्यात याचा कार्यक्रम पट्ट्यात करायचा आपण पट्ट्यात. त्यांनी म्हणले असं आम्ही म्हणतो असं. मेथड क्रमांक 2 वापरायची अशा करिताना मेथड क्रमांक 2 वापरायची. लक्षात ठेवा सरासरीला सुद्धा ओके सरासरीला वगैरे ही मेथड वापरायची. ही मेथड फक्त गुणित किती विचारलं समजा म्हणलं बाबा मी म्हणलं 12चं तिसरं गुणित तर 12 गुणिले 3 करायचं नवीन तिसरं गुणित भेटतं 36. मी म्हणलं 12चं 14 गुणित किती 12 गुणिले 4 करायचं 12चं 14 गुणित भेटतं 48. 12चं 7वं गुणित विचारलं 12 गुणिले 7 करायचं 22 किती 84. 12चं 7वं गुणित 84. मी म्हणलं 12चं 8वं गुणित किती 12 गुणिले 8 करायचं 12 96. खेळ खल्लास.
ओके टॉपिक खल्लास. ओके इथं बघा आता मी मेथड क्रमांक 2 वापरली. ह्याची बेरीज विचारली 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती, तर 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज येते 180 मित्रांनो. तर मेथड क्रमांक 2 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कसं करायचं, काय करायचं, काय शॉर्टकट वापरायचा आणि कसा शॉर्टकट आपल्याला यशापर्यंत पोहोचतो हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि तुमचे मार्क मी 2.5 गुण तुमचे पक्के करणार आहे. हे आपला भोसले सरांचा शब्द. आणि गोदाकरच्या स्टडी पॅटर्नला तुम्ही आतापर्यंत लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर मित्रांनो आणि बाळांनो तुमचे नवोदयामध्ये मार्क पक्के होणार म्हणजे होणार. चला तर बघा आता शॉर्टकट मध्ये बघू काय करायचं. हे किती गुण दिलेले 5. किती विचारले 5. किती विचारले 1 2 3 4 5. किती विचारले बाळांनो 5. किती विचारले 5. मग काय करायचं जशी उजळणी येते ना उजळणी 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी उजळणी तसेच क्रमाने लिहायचे. तिथपर्यंत सांगितलं तिथपर्यंत म्हणायचं. 1 लिहिला 2 लिहिला 3 लिहिला 4 लिहिला आणि 5 लिहिला आणि ह्याला दिला अधिक लिहिलं. 1 लिहिला 2 लिहिला 3 लिहिला 4 लिहिला 5 लिहिला. यांची बेरीज किती आली, यांची बेरीज बघा 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 म्हणजे 15 15 इथं घेतले का 15 15 15 घेतली. बरं 15 घेतले बाबा याची बेरीज 15 आली. मग ती संख्या कोणत्या संख्येने विचारली, 12च्या पहिल्या 12च्या पहिले 12 मानाच्या पट्ट्यात याचं पेमेंट पट्ट्यात आलो मी अशी आपण पट्ट्यात यायचं काय म्हणायचं चल पट्ट्या काढतो. ओके असं मग 12 पट्ट्यात घ्यायचं. मग 12 गुणिले 15 करायचं. असं 12 गुणिले 15 करायचं झटकीपट 12 गुणिले 15 कर. असं करा नाही असं करा असं करा 12 गुणिले 15 हे 15 घेतला आणि हे 12 घेतला. हे 12 इथून आला हे 12 च्या पण हे 12 येते आणि हे 15 इथून. मग याचा काय करायचा गुणाकार करायचा. गुणाकार करायचा 15 दुनी किती बाळांनो 15 दुनी किती 15 दुनी 30 सर 15 दुनी 30 न सर 15 दुनी 30 तर इथं शून्य लिहा ना लिहिला ना शून्य. मग हातचे किती आले बाबा हातचे किती आले बरं बरं 12 गुणिले 15 बरोबर 12 गुणिले 15 बरोबर 15 गुणिले 30 30 ला किती लिहा हातचे किती शून्य इथं लावा शून्य हातचे किती 3 बरं 15 1 बाळांनो 15 1 15 15 1 15 हे हातचे 3 बरोबर 18. मग आलं का उत्तर 180. उत्तर 180 आलं का 180 उत्तर आलं का ओके. बरं ही झाली मेथड क्रमांक 2. परत एक बार सांगतो एकदम हॉट मेथड आहे. परत एक बार मी तुम्हाला ही मेथड सांगतो बघा. मेथड क्रमांक 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती. मेथड क्रमांक 2 नुसार मी परत सांगतो 5 पर्यंत तुम्ही काय करा जशी उजळणी होते ना उजळणी 1 2 3 4 5 यांची बेरीज. मग यांची बेरीज किती 15 बाबा यांची बेरीज 15. त्याला नैसर्गिक संख्या सूत्र येते त्याला काय गरज नाही अशी बेरीज करायची किती तिचा विचार मी म्हणलं 12च्या काय 26 गुणितांची बेरीज किती तरी विचार 20 26 पर्यंत बेरीज करून बसायचो. बेरीज करून कशाला बसायचं मग त्याच्यासाठी मेथड क्रमांक 3 आहे ना भाऊ. मी म्हणलं 12च्या पहिल्या 28 गुणितांची बेरीज किती 28 गुणितांची बेरीज 28 विचारा तुम्ही 60 विचारा नसता 70 विचारा नसता 80 विचारा आपण हे कमी कुठं जायचं ती बी सांगणार मेथड क्रमांक. ओके तुम्ही इथं 80 विचार द्या 12च्या पहिल्या 80 गुणितांची बेरीज किती विचार द्या नसता 90 गुणितांची बेरीज किती विचार द्या त्याच्यासाठी आपण आहे ना ते सांगणार. ओके बघा 12च्या मी इथं 80 विचार द्या किंवा 70 विचार द्या किती पण विचार द्या ते बी सांगणार तुम्हाला. ओके लक्षात ठेवा. आता मेथड क्रमांक बघा ही आली का तुम्हाला समजली का बघा. एक बार सांगतो की 5 गुणिले 1 2 3 4 5 म्हणजे 5 पर्यंत आहे की बेरीज केली 15 आली. ओके 15 आली म्हणजे 15 काय घेतली इकडे घेतली बाबा गुणित कोणाचे विचारले 12चे विचारले मग 12 इकडे घेतली 12 गुणिले 15 केलं यांची बेरीज गुणाकार किती आला 180 आला. मग झाली ना 12 मग 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती 180. 12च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती 180. आता मेथड क्रमांक 3 घ्या विद्यार्थी मित्रांनो. मेथड क्रमांक 3 ओके
याच्यानंतर एक गणित घेणार आणि थांबणार, इथं स्टॉप करणार नाही. बघा 12च्या पहिल्या 3 गुणांकाची बेरीज बघा. आता 12च्या पहिल्या 5 गुणांकाची गुणितांची बेरीज किती, असा प्रश्न येऊ द्या. 12च्या पहिल्या 60 गुणितांची येऊ द्या, 12च्या पहिल्या 70 गुणितांची येऊ द्या, 12च्या पहिल्या 90 गुणितांची येऊ द्या, किती बी गुणितांची येऊ द्या, ही मेथड अप्लाय करायची. नैसर्गिक संख्येचं सूत्र माहिती आहे का तुम्हाला? बेरीजचं सूत्र माहिती आहे का? त्या संख्येची पुढची संख्या गुणिले बघ. मग काय करायचं, मेथड क्रमांक 3 वापरायची किंवा 5 गुणितांची विचारले मग 5 गुणितांची मेथड क्रमांक सूत्र वापरायचं. मेथड क्रमांक 3 मध्ये हे बघा n कंसाच्या बाहेर n अधिक 1 भागिले 2 मित्रांनो, हे सूत्र वापरायचे त्याच्यामध्ये. n कंसामध्ये n अधिक 1 कंस बंद भागिले 2. ओके, तर बघा आता मी काय करतो, आता हे सूत्र तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवण्यासाठी दिले मी. सूत्राचा वापर वगैरे काही नाही, डायरेक्ट करायचं. 5 गुणिले 6 करून टाकायचं. हे 5 आहे, याच्या पुढची संख्या घ्यायची. ओके, मग 5 गुणिले 6 करायचं, 5 गुणिले 6 करायचं, भागिले 2 करून टाकायचं. सरळ सरळ 5 गुणिले 6 आणि भागिले 2. बरं, व्यतिरिक 6, 5 गुणिले 3 राहिले ना, 5 आणि 3 राहिले, 5 त्रिक 15 आणि ना 15 आहे. ही बेरीज झाली का 15 आहे. 15 गुणिले काय करायचं बाबा, 15 गुणिले 12 करायचं. बरोबर गुणाकार किती येतो, 180. झालं, संपला विषय, खेळ खल्लास. ओके, बरं हे खेळ खल्लास झाला. सर मग तुम्ही म्हणलात ना, आताच म्हणलात ना सर तुम्ही मला 12च्या पहिल्या 60 गुणितांची बेरीज ती बी येतं म्हणलात ना. बरं ते बी काढतो बाबा, ती बी काढतो रफ मध्ये काढतो ना, ते लक्षात ठेवा, ती रफ मध्ये काढतो. ओके, ते रफ मध्ये काढतो. ओके, रफ मध्ये काढतो. कोणाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका. ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका. थोडंच मी पाणी पिऊन राहतो. बघा 12च्या पहिल्या 60 गुणितांची बेरीज किती, 60. किती, 60 गुणितांची सांगायची मित्रांनो तुम्हाला. 60 गुणितांची बेरीज त्यांनी सांगितली आहे बाबा. त्या 12च्या पहिल्या 60 गुणितांची बेरीज किती, इथंच घेऊन 12च्या पहिल्या 60 गुणितांची बेरीज किती. ओके, बघा 12च्या पहिल्या 60 गुणितांची बेरीज किती असा प्रश्न आला तर करायचं काय, तर सरळ सरळ सांगतो बाबा की 60 आहे पण ह्या मेथडनुसार करायचं. मेथड क्रमांक 3 अप्लाय करायचं आपल्याला. मेथड क्रमांक 2 मध्ये अप्लाय करायची, मेथड क्रमांक 1 मध्ये अप्लाय करायची, मेथड क्रमांक 3 अप्लाय करायची. तर मेथड क्रमांक 3 आता अप्लाय करू आपण इथे. ओके, मग काय म्हणते बाबा, 60 गुणिले बघा मी म्हणलं n अधिक n कंसात n अधिक 1 भागिले 2. मी म्हणलं 60 कंसात 60 अधिक 1 कंस बंद आणि 2 बरोबर. मग 61 हे 60 आणि 60 गुणिले 61 भागिले 2 असं जर केलं मी डायरेक्ट 60च्या पुढची संख्या हे सूत्राचं एवढं काय लक्षात ठेवू नका. या सूत्राचा या सूत्राचा लक्षात ठेवू नका. दोन्ही डायरेक्ट 60च्या पुढची संख्या आहे. बरं, हे 2 आहेत ना, आहे 2 आहेत. ओके, बरं, व्यतिरिक 6 हे शून्याला 0. बरं 30, मग 30 गुणिले 61 करा. डायरेक्ट बघा 30 गुणिले 61 गुणिले 30 केलं मी. ओके, हे शून्याचा विचार नाही केला, शून्याला शून्य असतो. हे शून्याला 0, हे शून्याला 0. ओके, असा गुणाकार केला की हे काय करणार, हे शून्याला 0 0 शेवटी देऊन टाका. ओके, मी म्हणलो 3 1 3 3 1 3 3 1 3 3 सक 18 3 सक 18 3 सक 18 हे शून्याला 0 म्हणजे याची बेरीज किती आली, 1830. बघा 12च्या पहिल्या 60 गुणितांची बेरीज किती, तर 1830. किती, 1830 किती मित्रांनो, 1830. बरं 1830 आहे का, बरं 1830 आहे का बेरीज 12च्या पहिल्या 60 1830 ही बेरीज नाही. अजून संपला नाही, अजून खेळ संपला नाही सर, अजून तर राहिला ना बाबा, अजून तर राहिला ना, अजून 12 कुठं बोललोच नाही. 1830 आहे का बेरीज नाही. मग काय करायचं, 1830 आले नाही काय करायचं, मग 12 नाही 1830 ला परत बनायचं. हे बघा नीट लक्षात ठेवा. मी 60 गुणिले 61 केलं भागिले 2 केलं, 2 नाही आपण 30 आलं, 30 गुणिले 61 झालं, हे झालं. हे काय झालं, 60 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज निघाली. किती निघाली,
1830 निघाली बरं. 1830 निघाली म्हणून काय करायचं की 1830 गुणिले 12 किती होते गुणाकार बघा ते 1200 ओके. 12 नंबर लागला ना 12च्या पहिले 60 मिनिटांची करायचे म्हणून 12 गुणायचं ओके. आपण असं करू नये इकडं तसं इथं 1200 12 12 24 12 36 36 ला 6 ची 36 ला 6 ची 12 36 म्हणून 6 ची 8 आले 3 12 8 12 7 84 12 8 96 96 3 96 97 98 89 ला 9 चा 5 ला 8 12 1 12 12 8 20 12 8 20 बोलो बापरे 12 8 20 बापरे सर हे झालं घेऊ ओके. एकक दशक शतक हजार दशक 20,960 याचं उत्तर काय येणार 20,960 20,960. आता बघा याच्यानंतरच्या पार्टमध्ये बघू आपण सरासरी एक गणित घेऊ अजून एक सरासरी स्क्रीनशॉट मारून घ्या. याच्यानंतर एक सरासरी होत जाईल ओके. स्क्रीनशॉट मारून घ्या झटकी परिस्थिती स्क्रीनशॉट मारून घ्या ओके. घेतलं चल काय या पुढे यायचं बघा विद्यार्थी मित्रांनो मी म्हणलं बा 15च्या पहिल्या 8 गुणितांची सरासरी किती सरासरी. आता याच्यासाठी मेथड 2 अप्लाय करणार मी किंवा सगळ्याच करून दाखवतो त्याची इथं मी ओके. ते म्हणतो सर वेळेस माहिती करतो बरं. आता हे 15च्या पहिल्या 8 गुणितांची बेरीज आता 15चा पाडा 8 पर्यंत मोजायचा का ते गुणित काढायचं का ओके. हे काय करायचं 12च्या पहिल्या 8 गुणितांची हे सरळ हाताने काय करायचं हे 8 आहेत ना बाळांनो हे 8 आहेत ना बरं 1 2 3 4 5 6 7 8 बरं 8 पाय असणारी कोणी संख्या कोणती बाबा 8 पाय असणारी त्रिकोणी संख्या बरं 7 पाय असणारी 8 पाय असणारी 36 त्रिकोणी संख्या किती आहे 36 आहे. बघा त्रिकोणी संख्या देखील पाठ करायची ह्या टॉपिकला त्रिकोणी संख्या देखील पाठ करायची. बघा त्रिकोणी संख्या किती आहे 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या किती आहे 13 बरं 13 त्रिकोणी संख्या कोणत्या असतात पण 1 आहे 3 आहे 6 आहे 10 आहे 15 आहे 21 आहे पुन्हा 28 आहे पुन्हा 36 आहे पुन्हा सांगा 36 झाल्यावर 36 झाल्यानंतर 45 आहे पुन्हा 55 आहे पुन्हा 66 आहे पुन्हा 78 आहे पुन्हा 78 झाल्यानंतर 91 आहे. या किती झाल्या संख्या 13 बघा. मी म्हणलं बाबा 13 त्रिकोणी संख्या 13 त्रिकोणी संख्या काढून देतो तुम्हाला तसं नकोच सांगते 1 आहे 3 आहे 6 आहे 10 आहे 15 आहे 21 आहे 28 आहे बघा 28 आहे पुन्हा 36 आहे पुन्हा 45 आहे 45 इथून राहिले ना 45 आहे पुन्हा 55 आहे पुन्हा 66 आहे पुन्हा 78 आहे पुन्हा 91 यांची जर बेरीज विचारली तर कोणी यांची बेरीज आहे 455 बरं का मित्रांनो यांची बेरीज किती आहे 455 ते त्रिकोणी संख्यांची बेरीज आहे 455 त्रिकोणी संख्यांची बेरीज आहे 455 आणि 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या आहे 13 आणि यांची बेरीज आहे 455. ह्याचा उपयोग ह्या टॉपिकमध्ये कसा होतो हे मी सांगतो तुम्हाला. बघा बाबा 8 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती 8 पाय 1 2 3 4 5 6 7 8 8 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती 36 8 पाय असणारी त्रिकोणी संख्या मग 36 याची बेरीज 36 येते मोजून पाहायचं डोकं नाही वापरायचं ज्याला त्रिकोणी संख्या पाडायची 8 पाय 8 आले 8 म्हणजे 8 पाय म्हणजे 36 8 आले 8 डायरेक्ट 36 ओके 36 केलं डायरेक्ट करायचं 36 मग बघा 15 गुणिले 36 करायची बेरीज गुणाकार हे 36 वर टाकू 15 खाली टाकू 15 निघते हे 36 इथं 15 हे एकूण आलेले 15 बघा 15 सकी 90 ला शून्याचा हातचे आले 9 हातचे आले 15 सकी 90 हातचे आले शून्याने हातचे आले 15 3 15 1 15 15 2 30 15 1 45 आणि 9 45 9 आणि 54 हे किती आलं 54 आलं का 54 किती आलं 54 बघा 15 7 90 90 ला शून्याचा हातचे आले 9 15 1 15 15 1 15 1 15
4 आणि 9 54. ओके 540. बरं 540 आलं बुवा, याची बेरीज झाली 540. मग काय म्हणते 8 गुणितांची. मग काय करायचं, सरळ सरळ घ्यायचं 554 540 भागिले 8 करायचं, कारण सरासरी विचारली ना, सरासरी विचारली. मग काय येणं भाग किती मग 8 7 56 8 सण 8 काढून 16 8 60 45 8 सण 8 45 8 संघ 48 8 संघ 48 8 संघ 48 किती आले 8 संघ 48 किती उरले, इथे किती उरले विद्यार्थी मित्रांनो 8 संघ 48 इथे उरली 6 म्हणजे 60 झाली, इथं किती झाली 60. परत बरं 8 7 56 किती उरले, परत 8 7 56 4 उरले, म्हणजे पॉईंट दिला, इथे झाली 40 आणि 8 पंचे 40 म्हणजे सरासरी किती आली 67.5 67.5. याचं उत्तर काय असणार 67.5. याचं सरासरीचं उत्तर काय असणार 67.5. तर बघा मित्रांनो, आज शिकलो आपण अवयव आणि गुणिते. तर ह्याचा दुसरा पार्ट ते घेऊन येईल मी फक्त आणि फक्त उदाहरण, ॲडव्हान्स टू बेसिक टू म्हणजे ॲडव्हान्स उदाहरण, कशी ॲडव्हान्स उदाहरण घेऊन येईल. त्याच्यामध्ये उदाहरण असतील 20 उदाहरणं असतील, तरी पण ते 20 उदाहरणं सगळ्यांना समजून घ्यायची. दुसऱ्या पार्टमध्ये भेटून आपण. ओके, आतापर्यंत माझ्या बोधाकाठच्या स्टडी पॅटर्नला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित करून घ्या. अवयव आणि गणितासारखा टॉपिक तुमचा हॉट टॉपिक तुम्हाला 2.5 मार्क देऊन जाणार हे आपला शब्द आहे. आणि तुम्ही एवढंच करायचं, मी जेवढं देईल तेवढंच करायचं, त्याच्या बाहेरचं काही वाटत नाही. या टॉपिकचं बिंदास्त करायचं, मार्क भेटून देतो मी याच्यावर. ओके चला, तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच टॉपिकवर. ते फक्त आणि फक्त उदाहरण घेऊन येत आहे, लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो, भेटू.